ओबीसींसाठी उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि उपसमितीमध्ये सत्ताधारी पक्षातील प्रत्येकी 2 मंत्री सुद्धा असतील। मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे। उदय सामंत बोलतात, पाहूया। अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार। ओबीसी नेते आक्रमक झाल्यामुळे आज निर्णय घेतला कालच्या मी वाक्य पहिलंच असं बोललो साहेब, तुम्ही विचारायच्या अगोदर की ही समिती गठीत करण्याचा निर्णय हा मागच्याच कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला होता। आज त्याची परिपूर्तता होते। ओबीसी नेते अध्यक्षतेखाली समिती गठीत हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानं होतो। त्याच्यामुळे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत, त्याच्यामध्ये सदस्य कोण असणार त्याची मला कल्पना नाही। भुजबळांनी आज कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला, निघून गेले ते, त्याच्यावरती काही चर्चा झाली का? भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत। ते मंत्रिमंडळ बैठकीला का नव्हते याची मला अजिबात कल्पना नाही। त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की तुम्हाला सांगेन। काल जो जी.आर. काढण्यात आलेला होता तो बीडमध्ये जाळण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शासनानं मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी ठेवून तो जी.आर. काढलेला आहे। महाराष्ट्र राज्यातला कुठचाही वंचित घटक हा त्याच्या न्याय हक्कापासून दूर राहू नये यासाठी हा काढलेला जी.आर. होता। लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे कुठच्याही जाती धर्मावर अन्याय न होता तो जी.आर. काढण्याचा निर्णय शासनाच्या वतीनं उपसमितीनं घेतलेला होता। त्याच्यामुळे जे आंदोलन करतायत ते कशासाठी करतायत हे समजून घेतलं जाईल। ट्रान्सपरन्सी घेऊन करायला सुरुवात झाली मरीन ड्रायव्हरने सरकारला अधिकार आहे का असं प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय, जो लागू करण्यात आलाय गॅजेट। नाही, प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या शक्येचं निरसन करू अशा पद्धतीची भूमिका समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी कालच घेतलेली आहे। नाही, मराठा आंदोलकांवर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात झालेली आहे। नाही, याबाबत मधली पण आम्ही माहिती घेऊन आलो। मी त्या समितीचा सदस्य आहे। या संदर्भात मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन, मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, विखे पाटील साहेबांशी बोलेन, अजितदादांशी बोलेन, पूर्ण त्याची माहिती घेऊन बोलेन ना। सर, पण काल जो निर्णय घेतलेला आहे ओबीसी नेत्यांना विश्वास घेऊन घेतलेला नाही का? कारण आज ओबीसी नेते नाराज पाहायला मिळतात सगळेच। मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेब आज बैठकीला उपस्थित होते, चंद्रकांत बावनकुळे साहेब बैठकीला उपस्थित होते, पंकजाताई मुंडे बैठकीला उपस्थित होत्या, संजय राठोड साहेब बैठकीला उपस्थित होते। त्याच्यामुळं भुजबळ साहेब नव्हते ही वस्तुस्थिती खरी आहे, पण ते कशामुळे नव्हते याची माहिती मुख्यमंत्री महोदय घेतील, आम्ही देखील घेऊ। हैदराबाद गॅजेटमध्ये व्यक्तिशः नोंदी ज्या आहेत ते नाहीत, फक्त लोकसंख्येची संख्या आहे, म्हणजे आकडा आहे। मग व्यक्तिशः जर तिथं माहिती नसेल तर कशा पद्धतीनं तो लागू केला जाईल? हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की जो जी.आर. काढलेला आहे हा सगळा जी.आर. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे जे अभ्यासक आहेत त्यांनी देखील वाचून बघितलेला आहे आणि त्यांनी क्लिअरन्स दिल्यानंतरच तो जी.आर. काढलेला आहे। मराठी झालं नहीं। आज हमने महाराष्ट्र राज्य के कैबिनेट में कई विकासात्मक जो काम थे उनको मंजूरी की है। कई विकास कामों पे हमने बातचीत की है और अभी जो सबने यहाँ कहा कि ओबीसी जो हमारे बांधव है उनके लिए भी जो कमेटी गठित करने का निर्णय पिछले कैबिनेट में लिया था वो आज आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे। त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ, पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती, त्याला आज मान्यता देण्यात आली। आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली। हे बघा, ज्याच्या त्याच्या समाजाचा विषय मांडणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, प्रत्येक घटकाचा अधिकार आहे। मराठा समाजाने मांडला त्याला सरकारने न्याय दिला। ओबीसी पण आपल्या गोष्टी मागणार आहे, ओबीसीच्याही काय मागण्या जर करण्यासारख्या असतील तर सरकार करेल। या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे देऊ। राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपलेली आहे आणि त्यानंतर आपण या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। आता या संदर्भात हे जे ओबीसींच्या प्रश्नांसाठी उपसमिती जी काम करणार आहे त्या संदर्भात अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहे। सुशांत, ओबीसींच्या प्रश्नांसाठी आता ही उपसमिती कशी काम करणार आहे? अगदी बरोबर आहे। सध्या आपण जर बघितलं असेल तर मराठा समाजाचा तो तिढा होता तो काल सोडवण्यात आला, त्यानंतर ओबीसी समाज जो आहे तो कुठेतरी नाराज होता। छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त करून दाखवली होती।
त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय आणि 6 जणांची समिती असणार आहे आणि प्रत्येक पक्षाचे 2 मंत्री या समितीमध्ये असणार आहेत आणि ही समिती काय करणार आहे तर ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे आणि त्याचा शासन निर्णय जो आहे तो आजच काढला जाणार आहे आणि आजच जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती आजच गठीत केली जाणार आहे. श्रद्धा. अगदी धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओबीसींच्या प्रश्नासाठी उपसमिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि उपसमिती गठीत करण्यासंदर्भातला GR आजच निघणार आहे अशी सुद्धा ताजी माहिती आमचे प्रतिनिधी सुशांत यांनी आपल्याला नुकतीच दिली. आज आपण पाहिलं की मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होती. याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून छगन भुजबळ हे निघून गेले, मात्र काही कारणास्तव निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं.